क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र रायफल रेंजमध्ये दीपाली देशपांडे ह्या ज्या कोच आहेत त्यांनी देखील आता त्यांना द्रोणाचार्य हा पुरस्कार प्रदान झालेला आहे. आपण त्यांच्यासोबत जोडले गेलो, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. एकंदरीत द्रोणाचार्य पुरस्कार हा तुम्हाला मिळालेला आहे. प्रशिक्षक या नात्याने पाहिलं गेलं तर शिष्याला देखील अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. कसं बघतं या सर्व गोष्टीकडे? मला खूप आनंद आहे की स्वप्नीलला जेव्हा अर्जुन पुरस्कार मिळतोय त्याचवेळी मलाही द्रोणाचार्य मिळतं. सो हे कसं आहे, कुठचाही शिक्षकाचे जी काही कामगिरी असते ती खेळाडूंमुळेच असते. सो हा अवॉर्ड त्यांच्या म्हणजे माझ्या कामाच्या कौतुकापेक्षा त्या मुलांच्या, माझ्या सगळ्यात शूटर्सच्या अचिव्हमेंट्सचं कौतुक आहे ते. आणि ह्याचा मला खूप आनंद आहे. पाहायला गेलं तर एक मोठी मेहनत लागते, त्यामध्ये यश लागतं. तर पाहायला गेलं तर आतापर्यंत अनेक खेळाडू घडवले, मात्र तुमचा हा शिष्य बघता स्वप्नीलकडे घडवायला कशाप्रकारे वेळ दिला तुम्ही, त्याच्याकडनं ट्रेनिंग कशाप्रकारे करून घेतली? स्वप्नील खरं तर मला भेटला हे राष्ट्रीय स्पर्धा आणि कॅम्प्स जे होतात, राष्ट्रीय शिबिरं होतात खेळाडूंची, तिथे तो मला पहिल्यांदा भेटला. आणि तेव्हापासून म्हणजे जवळजवळ गेली 12 वर्ष तो माझ्याबरोबर, मी त्याला ट्रेन करते. तर सतत, आणि हे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा हे खेळत होते. तर त्यांच्याबरोबर संपूर्ण ही 12 वर्ष त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करणं, ते जिथे ट्रेनिंग करतात तिथे जाऊन त्यांना ते प्रशिक्षण देणं. सो हा खूप मोठा प्रवास आहे. आणि त्याच्यासाठी वेळ म्हणजे घरापासून, म्हणजे मी खेळाडू म्हणून मी जितकी घरापासून लांब राहिले त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला घरापासून दूर राहावं लागलं ह्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी. पण अर्थातच ह्या मुलांनी पण एवढी मेहनत घेतली की ज्याच्यामुळे आज हा दिवस दिसतो आणि एक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळालं. तर हे सगळे जे काही सॅक्रिफायसेस माझ्या कुटुंबियांनी आणि केलेत, तर मला वाटतं त्या सगळ्याचा हा परिपाक आहे. आणि म्हणून मला जास्ती आनंद होतोय की आम्ही तर खेळाडू आहोत, मेडल मिळणं किंवा त्या खेळात जे काही चांगलं होतं ते आम्हाला तिकडच्या तिथे कळतं. पण जे कुटुंबीय आहेत, मित्रपरिवार आहे, जे खेळाच्या बाहेर जे सपोर्ट करतात आपल्याला, तर त्यांना जे काही रिटर्न्स आहेत ते ह्या अवॉर्डमधूनच मिळतात. म्हणजे आणि ही अर्जुन पुरस्कार किंवा द्रोणाचार्य पुरस्कार हे खूप जुने पुरस्कार आहेत जे आपलं सरकार देतं, बरेच वर्षापासून देतात. त्यामुळे आपल्या सर्वसाधारण भारतीयांच्या मनात त्यांचं खूप स्थान मोठं आहे. तर त्यामुळे त्याच्या डायरेक्टली तुमच्या अचिव्हमेंटशी लगेचच ते जोडले जातात. म्हणून ह्याचा मला जास्ती आनंद आहे की हा पुरस्कार मिळाला. नवीन वर्षाची ही भेट म्हणावी लागेल. घरचे कुटुंबीय एक आनंदित आहात, तर तिकडं स्वप्नीलच्या घरातले एक कुटुंब आनंदामध्ये दिसून येतात. हो, नक्कीच. अगदी नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी ही बातमी आली, हे खूपच छान झालं. तर ह्याच्या पुढे पण आता आणि नुसतंच नवीन वर्ष नाही, नवीन ऑलिम्पिक सायकलची पण ही सुरुवात आहे आता. तर अर्थातच त्याने जबाबदारी खूप जास्ती वाढली आहे. जसं स्वप्नील म्हणतो की त्याचं ब्रॉन्झ पदकाने त्याचं पोट नाही भरलेलं, त्याला आता सुवर्ण पदकासाठी त्याची मेहनत करायची तयारी आहे. तर तसंच आहे की एक स्वप्नील घडतोच आहे, पण असेच अनेक स्वप्नील आपल्याला हवे आहेत आपल्या देशासाठी खेळायला, की जे अजून सुवर्ण पदकं आणि इतर पदकं ऑलिम्पिकमध्ये जिंकतील आपल्यासाठी. नक्कीच अनेक कामगिरी तुम्ही केलेली आहेत. कोणकोणते पुरस्कार आहेत त्याची माहिती जरा सांगाल का? कशा प्रकारचे पुरस्कार तुम्हाला आतापर्यंत? 2004 मध्ये मिळालेला अर्जुन पुरस्कार आहे. आणि खरं 1995 साली मला छत्रपती पुरस्कार मिळाला, पण तो मी माझ्या बाबांना दिलाय. त्यामुळे तो त्यांनी मला पहिलेच सांगितलं होतं, ते आर्टिस्ट आहेत आणि त्यांना ती ट्रॉफी फार आवडते. म्हणजे त्यांनी आधीच सांगितलं होतं की तू सगळं घेऊन जा, पण हा छत्रपती पुरस्कार मी काय तुला देणार नाही. तर तो त्यांच्याकडे, त्यांच्या घरी आहे, तिथे माझ्या माहेरी आहे. आणि हा अर्जुन पुरस्कार 2005 मिळालेला आहे. ते नाही, हा स्क्रोल मिळतो. अर्जुन पुरस्कार जेव्हा देतात तेव्हा त्यांना हे असा हा स्क्रोल मिळतो. आणि हे ह्या वर्षी
हे जे एक सगळ्यात मोठे जे स्पॉन्सर्स आहेत OGQ, स्वप्नीलला पण ते स्पॉन्सर करतात. तर त्यांनी दिलेलं हे हां, त्यांचा खूपच मोठा हातभार आहे. म्हणजे सर्व दृष्टीने ते मदत करतात. तर त्यांनी कोच म्हणून मला यावर्षी तो अप्रिसिएशन म्हणून हे दिलं होतं. आणि हे इतर सगळे, आणि इथे मागे बघाल तर हे डॉक्टर कलामांच्या हस्ते मला अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तर हे काढलं तर दिसेल तुम्हाला. ओके, सो तो इथे बघू शकता तुम्ही, अब्दुल कलाम. हां. तर ते मला फारच छान वाटलं होतं की त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. माझे एक खूप आदर्श आहेत ते. नक्कीच. काय सांगाल, आत्ताच्या पिढीला पाहायला गेलं तर प्रशिक्षक ज्या पद्धतीने लाभलेले असतात त्या पद्धतीने त्याची ट्रेनिंग घेतली जाते. मात्र काही असे लोक आहेत की त्यांना हे यश गाठता येतात, मात्र अनेक जण हे यशसाठी खूप प्रयत्न करत असतात. हे म्हणणं खूप सोपं आहे की डेस्टिनेशनपेक्षा प्रवास जास्ती महत्त्वाचा असतो. पण काही प्रमाणात ते खरं पण असतं की आपण कशा पद्धतीने म्हणजे जिंकणं हारणं हा एक त्या पूर्ण प्रवासाला खूप इंटरेस्टिंग करण्यासाठी ते पदकं वगैरे ठेवलेली असतात. तर ती पदकं नसती तर ह्या मार्गावर आम्ही चाललोच नसतो. पण ह्या प्रवासात आपण जे काही म्हणजे मी नेहमीच म्हणते की स्पोर्ट हे लाईफ स्किल शिकण्याचं इट्स अ टूल. म्हणजे आयुष्य कसं जगावं हे शिकण्याचं एक मार्गदर्शक तत्व तुम्हाला खेळातून शिकता येतात. सो त्या दृष्टीने त्या खेळाकडे बघा आणि स्वतःला कुठचाही खेळ हा स्वतःसाठी जास्ती असतो आणि लोकांसाठी कमी. तर ह्या उद्देशाने जर खेळात तर तुम्ही खेळात एक्सेल पण कराल. म्हणजे खेळात चांगलं कामगिरी पण तुमची खूप चांगली होईल आणि तुम्हाला त्या खेळाचा आनंद पण घेता येईल. सो तेच मला सगळंच खेळाडूंना आणि नवीन पिढीला हे सांगणं आहे की काय ते आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते आयुष्यच सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. तर ते डेली आपण कसे जगतो हे जास्ती महत्त्वाचं आहे. तर जे काही आपण काम करतो ते मनोभावे करा. सगळं शेवटी सगळं चांगलंच होतं. मॅडम, पाहायला गेलं तर अनेक जण डॉक्टर, इंजिनियर, वकील असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात आणि तसंच पाहिलं तर मैदानं फार कमी होत चाललेली आहे. स्पोर्ट्स म्हणा, हे म्हणा, त्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, अशा गोष्टीवरती कितपत लक्ष महत्त्वाचं देणं गरजेचं आहे? ते तर द्यायलाच हवं. आणि केंद्र सरकार खरं ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आपल्याकडे एवढे चांगली कामगिरी करतात. हे सगळं श्रेय केंद्र सरकारचंच आहे. कारण त्याशिवाय दुसरा सपोर्ट नाही. आता हळूहळू जरा प्रायव्हेट स्पॉन्सर्स वगैरे येत आहेत. पण खूप खूप मोठा भाग केंद्र सरकारकडूनच येतो. तर पण राज्य साठी मी सांगू शकेन की आपण जास्तीत जास्त खेळांच्या फॅसिलिटीज आणि फक्त मोठ्या शहरांमध्ये नाही तर हां, छोट्या छोट्या तालुकाच्या ठिकाणी जितक्या आपण ज्या देऊ शकतो त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि आता मुंबईसारख्या शहरात तर मैदानं फारच कमी उरली आहेत. पण जे खेळ व्यतिरिक्त खेळू शकतो त्या खेळांसाठी तरी आपण फॅसिलिटी तयार करू शकतो आणि सर्वसामान्य मुलांना परवडेल आणि सर्वसामान्यांना त्याला ॲक्सेस करता येईल हे बघणं फार आवश्यक आहे. तारीख कोणती आहे ज्या दिवशी तुम्हाला पुरस्कार आणि कसं सहकुटुंब पूर्ण शिष्य गुरु कसे त्या पद्धतीने त्या जाणार? 17 जानेवारीला बहुधा हे होणार आहे. आणि म्हणजे माझी आई आणि माझ्या सासूबाई ह्या दोघी नेहमीच माझ्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्यात. तर ह्यावेळी मला त्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आता कसं जमतंय बघूया. पण हो, मला म्हणजे हे सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टम हे तुमचं कुटुंब असतं. आणि माझ्यासारख्या खेळाडूला ज्याने 37 वर्ष मी फक्त विविध ठिकाणी फिरतेच आहे कामानिमित्त. तर तेव्हा आपलं घरात एकदम सगळं म्हणजे परिवार त्यांचा सपोर्ट खूप स्ट्रॉंग सपोर्ट असणं खूप आवश्यक आहे. तर या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच माझी दोन्ही कुटुंब आहेत
त्यांची भावंडं आहेत दोन्ही साईडची, आणि त्यांचे म्हणजे इनलॉज जशी त्यांची माझ्या वहिन्या आहेत, तिने माझ्या मुलीसाठी तर मामी, काकी, मावशा एवढ्या इम्पॉर्टंट आहेत. कारण मी जेव्हा जेव्हा मी नव्हते तेव्हा तेव्हा त्यांनी तिला असं इमोशनल सपोर्ट आहे किंवा तिला खेळवलं आहे. सो ह्या गोष्टी माझ्यासाठी फारच महत्त्वाच्या आहेत ह्या प्रवासात. सो ह्या त्या दोन्ही कुटुंबांचं प्रतिनिधित्व करणारी माझी आई आणि माझ्या सासूबाई ह्या माझ्यासोबत आल्या तर मला खूप आवडेल. मात्र मॅडम, पाहायला गेलं तर महिला आहात तुम्ही, आणि का आव्हान कराल महिला म्हणून मुलींसाठी, तरुणांसाठी, की स्पोर्ट्स आणि कशा प्रकारचं पुढे जाण्याची संधी आहे, आणि या वर्षीची काय संकल्पना असणार आहे पुन्हा एकदा? संकल्पना मी काही संकल्प करत नाही, पण जेवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने आतापर्यंत सगळं काम चाललंय तेच पुढे न्यायचं माझा विचार आहे. आणि आता काय झालं, गेले 2 वर्ष या 6 खेळाडूंवर माझं पूर्ण फोकस होता. कारण ते 6 म्हणजे स्वप्नील, अर्थातच स्वप्नील, अखिल शेरॉन, तो वर्ल्ड नंबर 1 होता गेल्या वर्षी, आता एशिया नंबर 1 आहे, आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेतला इंडिव्हिज्युअल मेडल विनर आहे तो. देन अंजुम मुदगिल आहे, ती स्वतः अर्जुना अवॉर्डी आहे, 2 वेळाची ऑलिम्पियन आहे ती. देन श्रियांका सादंगी आहे. अर्जुन बबुता जो ऑलिम्पिकला फोर्थ आला, त्याचं जराशाने ह्या ऑलिम्पिकचं मेडल हुकलं. आणि सिफ्त कौर सामरा जी एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलिस्ट होती. तर हे जे सगळे खेळाडू आहेत हे कारण तयार होते ह्या ऑलिम्पिकसाठी, म्हणून माझं पूर्ण लक्ष ह्या 6 जणांवर होतं. पण त्याच वेळी मला हेही जाणवलं की अशी खूप मुलं आहेत आणि खूप टॅलेंटेड मुलं आहेत की ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. तर त्यामुळे आता मी मागणी असं काही नाही, पण अर्थातच म्हणजे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना जर सपोर्ट मिळाला तर ते अजून चांगलं करू शकतात. पण एक तर खेलो इंडिया हा जो त्यांचा प्रकल्प आहे त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना बरीच संधी मिळाली आहे. तर तशी इतरांनाही मिळावी, आणि तसंच काहीसं जर राज्य सरकारच्या माध्यमातून झालं तर आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा बऱ्याच मुलांना त्याचा फायदा होईल. तर आता म्हणजे ही मुलं आहेतच आणि ते आता चांगल्या मार्गावर आहेत. तर तसंच अजूनही त्यांच्या मागून येणाऱ्या सुद्धा पिढीला तसंच मार्गदर्शन द्यायची माझी इच्छा आहे, आणि त्या दृष्टीने मी काम करते ऑलरेडी. तर तेच आता ह्या नव्या वर्षाचा आज संकल्प की अजून हे जसे 6 खेळाडू इतक्या चांगल्या दर्जाचे बनवले तसेच अजूनही अजून पुढे बनवत राहायचे. नक्कीच ह्या होत्या दीपाली देशपांडे. त्यांनी सांगितलं अजून आणखी खेळाडू बनवण्यासाठी सरकारने देखील कटिबद्ध राहणं गरजेचं. त्यासाठी पाहिलं तर असे प्रशिक्षक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अनेकांना घडवत असतात. पाहायला गेलं तर त्यांना आज द्रोणाचार्य हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या घराच्यामध्ये एकच आनंदाचा क्षण या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे. कॅमेरामन सुभाष गणेश तुरा, TV मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.